चांगला फटका सुभाषच्या बॅटमधून चेंडूला पाठवले सीमारेषा पार 4 धावांसाठी. बॅटची गडा लागली आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आशिषने गमावलेली ही विकेट नक्कीच सुहास आंबेला परत माघारी परतावं लागते. 8 चेंडून 8 धावा धाफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 3 गडी बाद नक्कीच या ठिकाणी दीपक फरागे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर नक्कीच सुशांत आणि आता मात्र सुहास आंबेला माघारी परतावं लागतं. लाजवाब कॅच त्या ठिकाणी पुन्हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. स्क्रीनवर आपण पाहू शकतो चांगला टेक घेतला जातो. एक महत्वाची विकेट कारण सचिन या ठिकाणी जर कुठेतरी थांबले असेल तर स्कोरबोर्ड आपल्याला काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता. चांगली गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रॉकसर शिवशंभू संघ या ठिकाणी फारच पिछाडीवर कुठेतरी पाहायला मिळतं. जेवढा धावा बनवल्या त्याच्या निम्म्याने विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच गमावल्यात असं पाहायला मिळतंय. स्कोरबोर्ड वरती 8 धावा धाफलकावरती झाल्यात आणि 4 विकेट या ठिकाणी नक्कीच बहाल केल्यात. नित्य 11 संघ कुठेतरी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. एक चांगली बाद आहे.
मिस फिल्डिंग आणि नक्कीच 4 धावा त्या ठिकाणी फायनल लेगच्या दिशेने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र कशाही धावा आला तरी गरज आहे. वाईडचा इशारा आला. बॉल फरार होत असताना पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ अतिशय खराब या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. 22+ नक्कीच. हॅलो परत एकदा त्याच दिशेमध्ये खेळलेला फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या जातील. चांगला बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 19 धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, माफ करा 21 धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची संगत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पण सगळे लाऊड अपील असेल, अपील फेटाळून लावतील. हा देखील चांगला फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच खेळला जातोय आणि बॉल मात्र रेस जिंकतोय त्या ठिकाणी आणि 4 धाव्यांसाठी नक्कीच या ठिकाणी या चेंडूवरती मोहर लावली जाते. परेश चांगली बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण विचार केला तर धावफलक पुढे सरसावत असताना 25 या धावसंख्येवरती आणि 4 गडी अद्याप पास झालेत आणि कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच केलं जाते. परेशचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 15 धाव्यांची खेळी आणि फिरोज अन्सारीला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून देखील धावा येणं तितकंच गरजेचं आहे. कारण स्कोअरचा जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये मागच्या 2 मॅचमध्ये आपण पाहतोय तर 70 ते 75 धावा कुठल्या जातात आणि अद्याप त्या दिशेने कुठेतरी वाटचाल करायची असेल तर मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी फारच आहे. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. अद्याप आपण पाहतोय टेक दामी इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या विरोधामध्ये फिरोज अन्सारी पहिला चेंडू मार्गस्थ असताना टेक दामी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मागच्या मॅच मध्ये जर रनआउट नवज्योत गावकरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा रनआउट या ठिकाणी नक्कीच
आपल्याला कुठे त्याचं पाहायला मिळालंय. टेकदा मी बॉलच्या मागे धावले आणि फारच लाजवाबरित्या थ्रोफिकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कारण जर आपण विचार केला तर फार डिफिकल्ट असतं जेव्हा तुम्ही चेंडूला स्वतः गॅदर करत असता, टर्न होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट तुम्ही करता, तेव्हा मात्र लाजवाब त्या ठिकाणी फिटनेस लेवल देखील चेक केली जाते आणि अप्रतिमरित्या त्या ठिकाणी रनआउट कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं असेल. कालच्या दिवसामध्ये आपण नक्कीच त्यापूर्वी वाईडचा इशारा येतोय. कालच्या दिवसामध्ये सनरायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मॅच होती. त्याच्यानंतर ईशान मलिंगाने जो रनआउट डायरेक्ट हिट तो काढला, त्याच्यानंतर मॅच फारच टर्न झाली होती. नोचा इशारा आलाय, फ्री हिट असेल याच्यानंतर आणि नो वर अति आलाय चौकार. लाजवाब स्ट्रोक सोनूच्या बॅट मधून. सोनू मात्र या ठिकाणी मात्र चौकार आल्या सुरुवातीलाच लगावतोय आणि स्पष्ट इरादे या ठिकाणी करत असताना की मी इथे मोठे फटके लगावण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलो आणि त्याच्या बॅट मधून हा पहिला चांगला मोठा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. फिरोज आणि सोनूची जोडी, महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. वाईडचा इशारा आला. खोलव्या टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत निलेश. थ्रो थोडासा बेटर होऊ शकला असं, पण नक्कीच 2 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित झालं. पंचेचाळीसावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टेक दमीचं षटक हे मात्र महागडे ठरते, पण आता कमबॅक करायची गरज आहे. 2 चेंडू कशा प्रकारे चांगल्या फेकायच्या त्याचा विचार करावा लागेल. लाजवाब, मी म्हटलं टेक दामी एक मोठा बॉलर आहे आणि खेळाडू चांगला आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही कमबॅक केव्हा करता त्यापेक्षा कशा प्रकारे करता दोघाला देखील तितकंच महत्व आहे. आता मात्र नो वर सोनू म्हणाला हो आणि चढवलाय चौकार. या ठिकाणी नक्कीच 4 धावा अजून आणि अजून एक फ्री हिट आणि या षटकातले 2 बिमर झालेत. पंचांकडे पाहणं तितकंच गरजेचं असेल, कारण 2 बिमर नंतर माझ्या मध्ये एक बॉल दुसऱ्याला टाकावा लागेल निश्चितपणेच, कारण एका षटकामागे 2च बिमर अलाउड असतात.
करण पुंगाडेला आपण पाहतो. एक चेंडू फेकण्यासाठी नक्कीच निश्चितपणे पहिला तो विचार करावा लागेल मी कशा प्रकारे फिनिश करणार. तर एम एस सोनू स्ट्राईक वरती आहे. बसून गेलेला चेंडू अंकित जाधव त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक पोहोचेल ते म्हणजे 51 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी नक्कीच महत्व दिसून पाहायला मिळतं. 5व्या दिशेच्या षटकाच्या दिशेने वाटचाल केली जाते. आणि जर या षटकाचा जर आपण विचार केला फारच महागडा ठरला षटक म्हणजे एक्स्ट्राज. आणि जर आपण विचार केला तर नोचे जे चेंडू होते आणि एक्स्ट्राज अप्रतिम कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि ते कॅपिटलाइज करण्यात आला. पण गोलंदाजीचा विचार केला अत्यंत खराब गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच टेक दामेच्या माध्यमातून कारण म्हणावं लागेल. कारण वाईड आणि नोची जे एवढा बडीमार करण्यात आला त्याच्यामुळे हा स्कोर कुठेतरी आपल्याला एवढा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात. सरळ गेला फटका. एकच धाव असेल. चांगलं षटक या ठिकाणी अद्याप फेकण्यात आले. कारण जर आपण विचार केला ना तर फक्त आणि फक्त 4च हवा कव्हर अप केलं जाते. जे मागचं षटक जे खराब फेकण्यात आलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करून आता मात्र ताझीमला पाहतोय.
अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी ताझीमच्या माध्यमातून. आणि ताझीमचा विचार केला फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारे शेड्यू अडवला लाजवाब देखील आणि आता जर इथून पुढे जर आपण विचार करतोय ताझीमचा तर ही जे 4 चेंडू आहेत ते फार महत्वाचे 4 चेंडू ठरू शकतात. कारण कमी धावा दिल्या. फटका लाजवाब आहे. फिरोजच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय 6 धावेंसाठी षटकार आला. ताझीमचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला 2 चेंडू लाजवाब फेकण्यात आलं. नंतर फिरोज अन्सारीच्या बॅट मधून जो हल्ला चढवण्यात आला आता कुठेतरी मात्र फारच लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा. कारण रॉकस्टार शिसंबू संघाची या ठिकाणी जितक्या धावा एकवटला जातील इथून पुढे तीच गरज असेल मग त्या कशाही आलं तरी काही फरक नाहीये. 64 धावा दफलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात. पासष्ट धावा. म्हटलं पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला 70 ते 72च्या दिशेने पोहोचावंच लागेल. कारण आपण 3 ते 4 मॅच पाहतोय तेवढ्या धावांपर्यंत पोहोचल्यानंतर तरी पण तुम्ही सेफ फील करू शकत नाही. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं त्याच्या अगोदरची मॅच बॉलिंग परफॉर्मन्स एवढा चांगला आपल्याला रॉकस्टार शिसंबू संघाला जर जिंकायचं असेल बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये देखील तितका भर द्यावा लागेल. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. फटका तर उंच आहे. फार उंच उडवलेला फटका. झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना निलेशचा चांगला झेल त्या ठिकाणी चांगला झेल टिपत असताना निलेशला आपण पाहिलं. फलंदाज सोनू शेवटच्या चेंडूवरती बाद होईल आणि इथून पुढे टार्गेट असेल म्हणजे 66 धावांचं. वक्रतुंड आणि रायझिंग स्टार या संघाला विनंती असेल कृपया करून टॉस साठी यायचं. वक्रतुंड आणि रायझिंग स्टार. हॅलो. चल पंच तुम्हाला देखील एक विनंती असेल 5 षटक जी आहेत ती 25 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे. टायमर ऑन केला जाईल 5 मिनिटांमध्ये. अन्यथा तुम्हाला एक जो खेळाडू आहे तो तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल.
चला सामना थोडासा फास्ट करूया आपण, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं मित्रांनो. अंकित जाधव आणि महानंद यादव या ठिकाणी नक्कीच बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एका बाजूला अंकित जाधव देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सर थोडासा सामना स्पीडअप करूया मित्रांनो. अविनाश सर नक्कीच पहिला चेंडू ठीक 12 वाजून 52 मिनिटांनी मैदानाच्या आतमध्ये पडेल, म्हणजे तुम्हाला इथून पुढे 25 मिनिटच दिली जातील 5 षटकं फेकण्यासाठी. आणि थोडंसं लवकर स्पीडअप केलं तर नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू बॅटची गडा लागलेले क्षेत्ररक्षक आहेत. डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल रायझिंग स्टार आणि वक्रतुंडी या दोन्ही संघांमध्ये. कुणाल गाडगे तुम्हाला विनंती असेल की तुमच्या हस्ते टॉस करतील. चांगला फटका कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलेला फास्ट हँड्स अंकित जाधवच्या पॅटमधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4 चौकार. चांगला फटका पुन्हा एकदा अंकित जाधवच्या बॅटमधून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. चार धावा नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अंकित जाधवच्या बॅटिंगचा विचार केला तर लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी अविनाश रोकडेचा या ठिकाणी समाचार घेतला जातो. 4 चेंडूमध्ये 12 धावा. पहिल्या चेंडूला कट लागल्यानंतर तदनंतर अजून एक चांगला फटका. सोनू कधी या दिशेने पळताना पाहायला मिळत, कधी त्या पाहायला मिळत. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. अंकित जाधव मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर कसा करायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना नक्कीच अविनाश रोकडेच्या विरोधामध्ये चढवलेला हा हल्ला
फटका लाजवाब, टायमिंग मॅग्निफिसंट, स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड, इन द आर्क आउट ऑफ द पार्क. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेवर, 6 धावांसाठी लाजवाब बॅटिंग या ठिकाणी करत असताना नक्कीच आपण नक्कीच जी दुसरी मॅच झाली होती त्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच वैभव बागणे या ठिकाणी ठरलेत आणि त्यांना नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची. दिनकर यादव कृपया करून तुम्हाला विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते त्यानंतर स्वप्नील गायकवाड कुठे असतील. आणि थर्ड मॅचचं मॅन ऑफ द मॅच नक्कीच संदीप खच्ची कुठे असतील तर त्यांनी कृपया करून यायचा. त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. थर्ड मॅचचं मॅन ऑफ द मॅच मध्ये तर या ठिकाणी नक्कीच मॅन ऑफ द मॅच सारखीच इनिंग या ठिकाणी माननीय यादव यांच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळते. तब्बल दोघांची पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर 34 ओव्हरची पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू त्या ठिकाणी सुशांतच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला.
मॅच या ठिकाणी नक्कीच संदीप खिची याला नक्कीच देण्यात येतं. चांगला चेंडू त्या ठिकाणी शुभम दुरापेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना नक्कीच 35वा दफलकावरती नोंदवला जातात. आणि इथून पुढे जर आपण विचार करतो तर हे दोन चांगले डॉट चेंडू आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. बॅटची कडा लागल्या, एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, दुसरी धाव एकवडली जाईल का हे नक्कीच पाहणं गरजेचं. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी घेतल्या जातात, 2 धावा एकवडल्या जातील आणि धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 37 या धावसंख्येवरती. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक फिरोज अन्सारीला पाहिलं, काही चूक करणार नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतो. वैयक्तिक चेंडू मध्ये 22 धावांची खेळी त्या ठिकाणी नक्कीच सादर केली आहे आणि लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून नक्कीच दुसऱ्या बाजूला अंकित जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र कुठच्याच गोलंदाजाला सुटकेचा श्वास घेऊ शकणार नाही, कारण त्याच्या बॅटिंग मध्ये दमखम आहे, मोठे फटके लगावू शकतो आणि तेच मोठ्या फटक्यांची गरज इथून पुढे तर नाहीये. सिंगल्स डबल्सनी देखील प्राधान्य दिलं, एखाद मोठा फटका जर इथून पुढे जरी आला तरी मॅच या ठिकाणी झुकू शकते. पण अद्याप जर आपण विचार केला तर या षटकाचा लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी शुभम दुराबेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. अवघ्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करून एक गडी देखील बाद केला. उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच मार्गस्थ असताना गोलंदाज शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती यार. फटका लाजवाब आहे, फटका बराच काळ हवेमध्ये. MS सोनू झेल खाली ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये चेंडूला हातामध्ये सुपूर्त करतील स्वतःच्या. फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा पाहत होत असताना तुचलमय आया स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक गडी गारद झाल्यानंतर दुसरा गडी गारद परत होत असताना पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपत असताना नक्कीच पाहायला मिळतं. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच निलेश आणि 18 नंबरची जर्सी आहे आणि सध्या कोण विसरू शकतं 18 नंबरची जर्सी, कारण व्हाईट्स मध्ये ती आपल्याला परत पाहायला मिळणार नाहीये. तत्पूर्वी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 18 नंबरची जर्सी घालून निलेश. सत्तावीस धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 27 धावा. परफॉर्मन्स ओव्हर होते. आता रिवाइज टोटल असेल 32 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 32 धावा. माय परफॉर्मन्स ओव्हर होते त्याच्यामध्ये नक्कीच 15 धावा एकवटू शकले नाहीत म्हणून 5 धावा मायनस होतील. ज्या स्कोरबोर्डवर झाले आहेत ते आता समीकरण बदलेल. माय परफॉर्मन्स ओव्हर आपण किती वेळा पाहिलाय, सामन्याला कलटणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. जरा सामना थोडासा स्पीडअप करा सर, जास्त वेळ घेताय तुम्ही, कारण 12:52 सामना चालू झाला होता आणि 1:06 झालेत. उर्वरित तुम्हाला जर आपण विचार केला तर बाकीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत.
गुड डिसिजन. या ठिकाणी नक्कीच वाईडचा इशारा आला. चांगला निर्णय त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. लाऊड अपील असेल पंचांकडे. बॉल बाहेर चालला पंच सांगत असताना, कारण पायाला ज्या लागला तो पाय मात्र फुटचा होता आणि त्या प्रकारे अँगलने चेंडू जात होता. त्या अँगलने जर आपण विचार केला तर एक चांगलं डिसिजन प्रमोद पवार आपण यानं पाहतोय. ब्लॉक होलचा चेंडू, ब्लॉक होलचा मारा. फिरोज अन्सारीला आपण पाहिलं. पंचांकडे लाऊड अपील असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये असं मान्य आहे आणि मान्य करावं लागेल. षटक क्रमांक 3 चालू असताना कमालीची गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. 35वा धाव फलकावरती स्थगित होत असताना पाहायला मिळतात. अंकित जाधवला शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. फुलटॉस आहे. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. सोनू झेल खाली. झेल मात्र या ठिकाणी टिपत असताना फलंदाज बाद होईल. बडी मछली जाल में बिग विकेट एंड बिग लॉस. अंकित जाधव इज बैक टू द डगआउट. पुन्हा एकदा फिरोज सय्यार. टप्प्याचा चेंडू, लाऊड अपील पंचांकडे. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळत आहे. टेक धामीला माघारी परतावं लागतंय आपल्या संघासाठी. या ठिकाणी काहीचा फायदा करून देऊ शकले नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती अजून एक गडी गारत फार दुविधा मनस्थितीमध्ये अडकलेला हा संघ पाहायला मिळतोय. रायझिंग नित्य 11 संघ कुठेतरी अडचणीत सापडला. कारण आपण जर पाहिलं तर सुरुवात मात्र फार तगडी मिळाली होती, पण तदनंतर हे षटक शुभम दुराबेचं षटक देखील तेवढंच महत्वाचं होतं. आणि अंकित या षटकामध्ये तर अंकित जाधवला फिरोज अन्सारीनी बाद केलं. तिथून जी मॅच टर्न झाली ती मात्र मुवमेंट फार महत्वाची होती. आणि सोनूचं देखील तितकंच कौतुक आहे की कारण कॅच ज्या होत्या बाउंड्री लाईन वरती माझ्या 2 ते 3 कॅच त्यांनी पकडल्या असावं तर फारच क्रुशियल ठरल्या. तिथे एकाच जर ड्रॉप झेल आपल्याला कुठेतरी बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळालं असतं तर मात्र काहीतरी वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळू शकलं असतं. पण नक्कीच या प्रकारे चांगली कामगिरी करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट आणि बॉलिंग डिपार्टमेंट देखील चांगली कामगिरी करते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करण पोंगाडेला पाहतोय. करण पोंगाडे आणि निलेशची जोडी. करण पोंगाडे एक अत्यंत चांगला खेळाडू आहे. कमी वयामध्ये नक्कीच आपल्या नावाचा परिचय देण्याचं काम या ठिकाणी तो करत असतो. पण आता मात्र स्थिती वेगळी आहे. 35वा धावफलकावरती झाल्यात. अजूनही गरज असेल ती म्हणजे 14 चेंडू 31 ब्लॉक होलचा चेंडू. फिरोज अन्सारीचा वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लाजवाब गोलंदाजी, 30 तर्रार मारा. भन्नाट वेगाने हा चेंडू फेकण्यात आला होता आणि यष्टीरक्षकाला देखील समजण्याच्या अगोदर मात्र चेंडू हातामध्ये विसावत असताना काय कमालीची गोलंदाजी केली जाते. फिरोज अन्सारी हातामधून मात्र गोळी सोडल्यासारखा वेगाने चेंडू सोडलेला पाहायला मिळतोय.
ऑलिम्पिक कार्पेट चेंडू घेऊन काढलाय दीपक फरागीला आपण पाहिलं एकच धाव त्या ठिकाणी मिळेल एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे षटक क्रमांक या ठिकाणी नक्कीच पाहायचंय चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालंय उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे जर आपण पाहिलं फिरोज अन्सारीचं जर आपण अजून एक षटक जर ठेवलं तर मात्र काय होऊ शकतं की शुभम दुरापेच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल की दुसरा गोलंदाज निवडून शेवटच्या षटकामध्ये फिरोज अन्सारीला ठेवतील हे प्रश्नचिन्ह मात्र निश्चितपणे असेल डिसिजन घ्यावा लागेल थोडंसं फास्ट स्पीडअप करायचंय मित्रांनो शुभम दुरापेच्या खांद्यावरती गोलंदाजी कारण त्याचं देखील तितकंच कौतुक आहे पण ज्या प्रकारे फिरोज अन्सारीच्या माध्यमातून गोलंदाजी जी पाहायला मिळाली ती कमालीची होती मॅच मध्ये कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि हे षटक मात्र निर्णायक षटक ठरू शकतं बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये देखील चांगली कामगिरी फिरोजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये देखील नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना नक्कीच पाहायला मिळतो आता गोलंदाजी ट्रॅकवर शुभम दुरापे धावफलकावरती दावा झालाय 36 फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे सुशांत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय काय गरज होती का चेंडू पुढे जाऊन अडवण्याची हेच नक्कीच पाहावं लागेल कारण अशा प्रकारे तुम्हाला अशा टाइमावरती झेलपेक्षा तुम्ही जेवढे डॉट चेंडू फेकता त्याला देखील तितकंच महत्वाचं असतं कट खेळलाय आणि कट केलाय आणि सुपर कट केलाय चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी लाजवाब स्ट्रोक करण पोंगाडेच्या पॅट मधून हाय येणारा दिमागदार दर्जेदार फटका चौकार कमालीची बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच केली जाते वाईडचा इशारा आलाय मी म्हटलं होतं हे षटक जर दुसऱ्याला देऊन शेवटच्या षटकामध्ये फिरोज अन्सारीला गोलंदाजीसाठी जर ठेवलं असं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं शुभम दुराबे देखील चांगला गोलंदाज आहे पण या स्थितीमध्ये कशा प्रकारे टॅकल करायचं हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं आहे हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळेल चांगला कमबॅक शुभम दुराबेचा नक्कीच पाहायला मिळतोय 3 चेंडूचा खेळ झालाय 9 चेंडू मध्ये आता इथून पुढे जर विचार करतो तर 20 धावांची गरज आहे 9 चेंडू 20 धावा नेट आउट पंचांचा इशारा येईल चांगला कमबॅक षटक त्या ठिकाणी म्हणावा लागेल कारण सुरुवातीच्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला नंतर ते 3 चेंडू चांगले फेकण्यात आले होते आणि हा चेंडू फिनिश करणं फार गरजेचं आहे आपल्या मित्रासाठी आपण किती धावा ठेवतो हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल हा जर डॉट चेंडू आला तर प्रेशर नक्कीच बिल्डअप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल पण ह्याच्यावर आलेला मोठा फटका मात्र सामन्याचं चित्र नक्कीच बदलेल फारच महत्वाचा चेंडू या मॅच मधला शुभम दुराबेच्या हातामध्ये
फटका फसला, फटका बराच काळ हवेमध्ये आहे. दीपक फराके जेल खाली, जेल मात्र सुटत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. गरज होती का? सुहास तांबेच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. पहिला चेंडू मार्गस्थ. नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच खेळून काढला. इनफिल्डच्या डोक्यावरून 4 धावांसाठी नक्कीच फार महत्वाचा फटका म्हणावा लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. कारण जर आपण पाहिलं तर मात्र इथून पुढे गरज असेल 5 चेंडूमध्ये 12 धावा. करण पोंगाडे छोटा पॅकेट बडा धमाका. चार चेंडू 11 धावांची गरज आहे. स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला 5-5 फॉर 5, 55 धावा फलकावरती 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये करण पोंगाडेला पाहतोय. फटका चांगला आहे, सरळ खेळून काढल्या आडव्या बॅटनी. फिरोजला आपण पाहिलं. फारच 56 धावा फलकावरती चांगला कमबॅक सुहास तांबेच्या माध्यमातून नक्कीच म्हणावा लागेल, कारण मुंगाडीच्या पॅडमधून चौकार आल्यानंतर तदनंतर 2 चांगले चेंडू त्या ठिकाणी फेकण्यात आले आहेत आणि 56 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं आहे. इथे जर डॉट चेंडू आला तर कुठेतरी मॅच नक्कीच ऑन असेल, पण मात्र दडपणाखाली तदनंतरचे 2 चेंडू खेळावे लागतील. तत्पूर्वी महत्वाचा चेंडू मार्गस्थ असताना 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये करण पोंगाडेच्या विरोधात सुहास तांबे. काटेकी टक्कर रोमहर्षक असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. सुशांतला पाहतोय
एकच धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. ज्या स्पीडनी आले त्या स्पीडनी मात्र माघारी परतावं लागेल. करण पुंगाडे नक्कीच अजूनही स्ट्राईक वरती असतील. समीकरण बदलेल या चेंडू नंतर. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू 9 धावा. समीकरण महाग होत असताना पाहायला मिळतोय. फारच अप्रतिम चेंडू हा देखील सुहास तांबेच्या माध्यमातून फेकण्यात आला होता. तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही शॉट खेळायला, पण मात्र त्या ठिकाणी नक्कीच 57 धावा फलकावरती नोंदवला जात आहेत. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना करण पुंगाडे ऑन स्ट्राईक असेल. नॉन स्ट्राईक एंडवर निलेश, पण सध्या काम फक्त स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाचं आहे. ह्याच्यावरती जर चौकार षटकार आला तर मात्र मॅच ऑन राहील. फार महत्वाचा चेंडू या सामन्यामधील. करण पुंगाडेला पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. महत्वाचा चेंडू खेळण्यासाठी सुहास तांबे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना मॅच फारच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये करण पुंगाडे नावाचं वादळ घुंगवेल का, की मात्र सुहास तांबे या ठिकाणी बाजी मारतील. कोलपाटापाचा चेंडू ऑन कार्पेट, हा देखील चेंडू खेळून काढलाय. सुशांत त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न, एकच धाव मात्र घेतली जाईल. आणि जर लीगल डिलिव्हरी टाकली गेली, 1 चेंडू 8 धावेची गरज आहे. 1 लीगल डिलिव्हरी मॅच या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे आपल्या पत्रामध्ये पाडतील, याच्यात काही दुमत नाहीये. पण अजूनही इथे एखाद नो किंवा वाईड आला तर मॅच पूर्णपणे परत एकदा ऑन होईल. आणि सुहास तांबे या ठिकाणी नक्कीच हिरो ठरलाय, कारण 6 चेंडू मध्ये 16 धावा रोखण्याचं काम या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे आपल्या संघासाठी केलं. मॅच जिंकली रॉकस्टार्स शिवशंभू संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र